बघा क्वेश्चन काय आपला, इव्हॅल्युएट डबल इंटिग्रेशन एक्स वाय इंटू एक्स प्लस वाय डीएक्स डी वाय फॉर द रिजन आर. आतापर्यंतच्या क्वेश्चन मध्ये काय केलेलं होतं, आपल्याला लिमिट्स दिलेल्या होत्या बरोबर. मग लिमिट तुम्ही डिफाइन करा किंवा काही पण करा, पण लिमिट्स त्यांनी दिलेल्या होत्या. इथे फक्त आर हे रिजन दिलंय आणि या रिजनचे हे दोन कर्व दिले. इथे कुठेही नंबर्स तुम्हाला दिले नाहीयेत, म्हणजे लिमिट्स दिल्या आहेत का, नाही. मग लिमिट नाहीयेत तर मग लिमिट शिवाय आपण क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकत. मग म्हणून मला काय करायचंय, तर या दोन्ही कर्वला ऍक्च्युअल ड्रॉ करायचंय बरोबर. सो व्हॉट इज युअर फर्स्ट कर्व. फर्स्ट कर्व कोणता आहे, फर्स्ट कर्व y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता एक साइडला पॉवर 1 दुसऱ्या साइडला पॉवर 2 म्हणजे हा कोणता कर्व असेल, दिस इज पॅराबोला. मग पॅराबोला आहे ज्याची पॉवर 1 आहे त्याच्याकडे पॅराबोला ओपन होतो. 1 पॉवर कुणाची आहे, y ची, म्हणून पॅराबोला ओपन कुठे होणार, y ला. सो y ला ओपन होणार म्हणजे दिस इज युअर गिवन पॅराबोला. द नेम ऑफ द पॅराबोला इज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. परत एकदा सांगतो का झालं असं, एक साइडला y दुसऱ्या साइडला x, एकाची पॉवर 1 दुसऱ्याची पॉवर 2 म्हणजे हा कर्व आहे पॅराबोला. ज्याची पॉवर 1 आहे त्याच्याकडे पॅराबोला ओपन होतो. y ची पॉवर 1 आहे म्हणून पॉझिटिव्ह y कडे पॅराबोला ओपन झाला. दॅट्स इट. आता सेकंड कर्व कोण आहे, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर कर्व म्हणजे कोण आहे, जेवढी व्हॅल्यू y ची आहे तेवढीच व्हॅल्यू x ची आहे. 1 1 2 2 3 3 म्हणजे दिस इज नथिंग बट युअर y इज इक्वल टू एक्स कर्व. डन. इन्क्लाइन्ड लाईन विथ 45 डिग्री अँगल म्हणजे y इज इक्वल टू एक्स. y इज इक्वल टू एक्स, ठीक आहे. आणि हा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो व्हॉट एव्हर द गिवन टू इक्वेशन्स आर गिवन टू मी, आय हॅव ड्रॉन द कर्व. आता मला काय करायचंय, यांच्या लिमिट डिफाइन करायच्या. लिमिट डिफाइन करायसाठी मला एक स्ट्रिप कन्सिडर करायची. काय कन्सिडर करायचंय, स्ट्रिप. आता ही स्ट्रिप कशी काढायची असते, आपण ही काढायची असते आयदर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल. आपण व्हर्टिकल स्ट्रिप काढूया. स्ट्रिप म्हणजे काय, एक साधी पट्टी काढायची आपल्याला. काय काढायचंय, पट्टी काढायची. इथेच का काढली आहे, कारण की या दोन्ही कर्वनी मिळून जो रिजन तयार केलाय का, कोणत्या दोन्ही कर्वनी, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर पॅराबोला आणि y इज इक्वल टू एक्स लाईन, या दोघांनी मिळून जो कर्व तयार केलाय तो कर्व हा आहे आणि यांचं कॉमन रिजन दोघांचं मिळून हे आहे. सो दिस इज द कॉमन रिजन ऑफ इंटरेस्ट. यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन करायचंय जे दिलंय, पण याचे लिमिट्स मला डिफाइन करायचे आहेत म्हणून मी काय केलं, याच रिजन मध्ये एक स्ट्रिप डिफाइन केली. आता एक साधी सोपी गोष्ट, स्ट्रिप कशी काढली आपण, व्हर्टिकल. कोणत्या ऍक्सिस सारखी दिसतीये, y का x, y सारखी दिसतीये म्हणून मी हिला काय म्हणणार, ही आहे माझी y स्ट्रिप. कोण आहे, y स्ट्रिप. जर स्ट्रिप y ची आहे म्हणजे हा लिमिट्स कोणाच्या देणार, y च्या लिमिट्स देणार, y च्या लिमिट्स देणार. कळतंय, y स्ट्रिप म्हणजे y च्या लिमिट्स. y स्ट्रिप म्हणजे y च्या लिमिट्स. आडवी काढली असती तर x स्ट्रिप म्हणजे x च्या लिमिट्स. आता लिमिट किती असतात, दोन, एक खालची लिमिट एक वरची लिमिट. मग y च्या दोन लिमिट देणार. मग मी याला लिहितो y ची लोअर लिमिट. y ची कोण, लोअर लिमिट. लोअर लिमिट म्हणजे खालचा पॉइंट. मग स्ट्रिपनी आता एक गोष्ट आपण समजून घेऊ, ही स्ट्रिप कशी आहे. या स्ट्रिपच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या दोन प्रॉपर्टीज आहेत, पहिली प्रॉपर्टी आहे की ही एक्सटेन्सिबल आहे. एक्सटेन्सिबल म्हणजे ही गरज पडली तर लहान पण होते, काम पडलं तर मोठी पण होते. सो अशी फ्लेक्झिबल एक्सटेन्सिबल स्ट्रिप आहे. आणि दुसरी कशी आहे, ही मूवेबल आहे. मूवेबल म्हणजे काय, या स्ट्रिपला मी लेफ्टला पण घेऊन जाऊ शकतो, राईटला पण घेऊन जाऊ शकतो. या कर्व मध्ये ही स्ट्रिप अशी फिरू शकते. आता कर्वचा इकडचा एरिया छोटा होत जातोय म्हणून ही स्ट्रिप इकडे जाताना छोटी होणार, सेंटरला येताना मोठी होणार, परत इकडे जाताना छोटी होणार. सो मूवेबल, काय काय स्ट्रिपच्या प्रॉपर्टीज आहेत, मूवेबल आणि एक्सटेन्सिबल. मग आता मला लिमिट डिफाइन करायची आहे. स्ट्रिप y ची आहे म्हणजे y च्या लिमिट देणार, y ची लोअर लिमिट म्हणजे स्ट्रिपचा लोअर एंड.
y ची लोअर लिमिट म्हणजे काय? स्ट्रिपचा लोअर एंड. मग स्ट्रिपचा लोअर एंड कुणाला टच करतोय? बघा, स्ट्रिपचा लोअर एंड कुणाला टच करतोय? y इक्वल टू एक्स स्क्वेअर पॅराबोलाला टच करतोय. म्हणून स्ट्रिपची लिमिट काय झाली? लोअर y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. लोअर लिमिट काय झाली? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. पुन्हा सांगतो का आली ही? कारण स्ट्रिपची लोअर लिमिट म्हणजे स्ट्रिपचा लोअर एंड. स्ट्रिपचा नेहमी हा जो स्ट्रिप आहे तुमचा, याला मी इकडून इकडे कुठेही फिरवलं तर लोअर एंड नेहमी कुणाच्या टच मध्ये आहे? या ऑरेंज वाल्या कर्वच्या. ऑरेंज वाला कर्व कोण आहे? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणून लोअर लिमिट आली y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. व्हॉट अबाउट द अपर लिमिट? चेक करा बरं. अपर लिमिट साठी चेक करा काय होणार? अपर लिमिट साठी चेक करा काय होणार? नेहमी कोणाच्या टच मध्ये आहे स्ट्रिप? y इज इक्वल टू एक्स, ब्लू लाईनच्या. म्हणजेच अप्पर लिमिट काय झाली? इथे लिहू आपण y ची अप्पर लिमिट. मग अप्पर लिमिट ऑफ y काय येणार? स्ट्रिपचा अप्पर एंड. मग स्ट्रिपचा अप्पर एंड कोणाला कनेक्ट करतोय? नेहमी तो कनेक्ट करतोय y इज इक्वल टू एक्स ला. सो दोन लिमिट माझ्या डिफाइन झाल्या. कुणाच्या? y च्या. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर खालची लिमिट, y इज इक्वल टू एक्स वरची लिमिट. हे कशावरून डिफाइन केलंय? स्ट्रिपच्या लोअर आणि अप्पर एंड वरून. स्ट्रिप व्हर्टिकल म्हणजे y वाली स्ट्रिप, y च्या लिमिट. आता लिमिट तर दोघांच्या पाहिजे होत्या, x च्या आणि y च्या. त्यातल्या y च्या मी कुठून डिफाइन केल्या? अप्पर एंड आणि लोअर एंड. आता मला लिमिट डिफाइन करायच्या आहेत कुणाच्या? x च्या. मग आता x च्या लिमिट साठी मी काय करणार रे? x च्या लिमिट साठी मी फक्त या स्ट्रिपला लेफ्ट आणि राईट मूव्ह करणार. कुठे मूव्ह करणार? लेफ्ट आणि राईट. सो स्ट्रिपला मी उचललं, लेफ्टला घेऊन गेलो. कर्वचा सगळ्यात लेफ्ट वाला पॉइंट कोण आहे? हा. याच्यात x ची व्हॅल्यू किती आहे? या पॉइंटला x ची व्हॅल्यू किती आहे? ती आहे x इज इक्वल टू 0. ती कोण आहे? x इज इक्वल टू 0. कशामुळे आली ही व्हॅल्यू? कारण की मी x च्या लिमिट्स डिफाइन करणार. या पण दोन करायच्या. एक करणार x ची लोअर लिमिट, x ची लोअर लिमिट. x ची लोअर लिमिट कशावरून काढली मी? x ची लोअर लिमिट काढली मी कशी काढली? लेफ्ट एंड. कशी काढली? लेफ्ट एंड वरून. आता ऑब्वियस गोष्ट आहे, मला जर x ची अप्पर लिमिट काढायची आहे, मग अप्पर लिमिट काढायची तर काय करणार मी? राईट एंडला मूव्ह करणार. येस नो? मग राईट एंडला मला मूव्ह करायचं आहे. स्ट्रिपला उचला, राईटला घेऊन चला. राईटला कोणता पॉइंट मिळालाय? हा पॉइंट. हा पॉइंट कोण आहे रे? हा पॉइंट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि y इज इक्वल टू एक्स दोघांचा कॉमन पॉइंट आहे. या कॉमन पॉइंटची व्हॅल्यू आहे 1,1. किंवा मी डायरेक्ट नुसती व्हॅल्यू किती लिहिणार? x इज इक्वल टू 1. डन. या पद्धतीने आपण काय केलंय? दिलेला कर्व काढला. ऍक्च्युअली दोन कर्व काढले. कॉमन रिजन डिफाइन केला, त्यांच्यामध्ये स्ट्रिप काढली. उभी स्ट्रिप म्हणजे y च्या लिमिट, खालचं एंड म्हणजे लोअर लिमिट, वरचं एंड म्हणजे अप्पर लिमिट. y च्या लिमिट संपल्या. आता x च्या लिमिट काढायच्या. x साठी स्ट्रिपला उचललं, लेफ्टला ठेवलं. x च्या लिमिट म्हणजे लोअर लिमिट साठी x चा लेफ्ट एंड, x इज इक्वल टू 0 व्हॅल्यू. x च्या अप्पर लिमिट साठी राईट एंडला घेऊन गेलो, x इज इक्वल टू 1. या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही इंटिग्रेशन मध्ये टाकायच्या. मग सांगा आता इंटिग्रेशन डबल इंटिग्रेशन आहे? ऑब्वियस गोष्ट आहे, कारण दोन व्हेरिएबल होते. लिमिट कुणाच्या काढल्या तुम्ही? स्ट्रिप जी काढली त्याच्या. मग स्ट्रिप कोणती आहे? y, म्हणून आधी y. मग y च्या लिमिट सांगा काय काय? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर 2x. आणि दुसरी लिमिट कोणाची काढली? x ची, म्हणून नंतर dx. x च्या लिमिट्स किती? x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 खाली आहे का? नाही. खालची लिमिट कोण आहे? 0. आणि वरची लिमिट कोण आहे? 1. दॅट्स इट. कोण आहे क्वेश्चन? xy इंटू x प्लस y. आता हा क्वेश्चन तुम्हाला रेग्युलर मेथडने सॉल्व्ह करायचा. डन.